उनकी मानसिक हालत खराब हो गई। पूर्व मेयर दीपक देशमुख के सभी आरोप बेमतलब और बचकाने हैं। एनसीपी नेता बाजीराव भैया धर्माधिकारी। वर्ली शहर के चुनाव के बाद से ही शरद पवार की पार्टी के दीपक देशमुख अलग अलग तरीके से स्टंट करने की कोशिश कर रहे हैं। पिछले 20 से 25 सालों से पूर्व मंत्री ए धनंजय मुंडे के नेतृत्व में राजनीति में साथ काम करते हुए वे हम लोगों में सबसे बड़े फायदे में थे। फिर भी जब नगर निगम के चुनाव हुए तो उन्होंने तुरंत बंदर मार शुरू कर दी। हमने अभी तक उन्हें एक भी कठोर शब्द नहीं कहा था, लेकिन आज उन्होंने बेमतलब और बचकाने तरीके से प्रेस कॉन्फ्रेंस में हमारे एक कार्यकर्ता के साथ मेरी बातचीत की कॉल रिकॉर्डिंग दिखाई और बिना ये सोचे कि ये बड़ी सनसनी है, बेमतलब और बचकाने आरोप लगाए। पूर्व मेयर बाजीराव भैया धर्माधिकारी ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की है। दीपक देशमुख ने प्रेस कॉन्फ्रेंस करके ये कहकर एक बड़ा धमाका करने जा रहे हैं, अपना बचपना दिखाया। उन्होंने मुझे और हमारे करीबी एक्टिविस्ट के साथ चुनाव के बाद हुई बातचीत की कॉल रिकॉर्डिंग दिखाई। लेकिन ये बातचीत उनके साथ काम करने वाले हमारे एक्टिविस्ट के मन में पैदा हुई इनसिक्योरिटी को समझने और कुछ मुद्दों को समझने के लिए थी। हालांकि ये एक पर्सनल बातचीत है, हमारे अपने एक्टिविस्ट के बीच की बातचीत है, लेकिन उन्होंने कुछ शब्दों पर बेमतलब और तोड़ मरोड़ कर जोर देकर ये दिखाने की बेकार कोशिश की कि मेरे जान को खतरा है। हालांकि उनके आरोपों में कोई सच्चाई नहीं, लेकिन उनके आरोपों से ये साबित होता है कि उनकी मानसिक हालत खराब हो गई है। असल में पूर्व मंत्री एमएलए धनंजय मुंडे के नेतृत्व में काम करते हुए वो हम सबके बीच सबसे फायदे में थे। फिर भी उन्होंने बिना किसी वफादारी या नैतिकता के अपने करीबी एक्टिविस्ट की कॉल रिकॉर्डिंग का इस्तेमाल राजनीति के लिए किया और एक्टिविस्ट को मुश्किल में डालने का काम किया। उनके किसी भी आरोप में कोई सच्चाई नहीं, ये सिर्फ बचकाना हरकत है। वहीं सुनील मस्के, जिनका नाम दीपक देशमुख ने प्रेस कॉन्फ्रेंस में लिया और कॉल रिकॉर्डिंग दिखाई, उन्होंने भी बाजीराव भैया धर्माधिकारी के साथ मीडिया के सामने अपनी प्रतिक्रिया दी। सुनील मस्के ने दीपक देशमुख पर गंभीर आरोप लगाए। हम कभी भी दीपक देशमुख के कार्यकर्ता नहीं रहे और ना ही होंगे। दीपक देशमुख ने हमें बार बार लालच दिया है और मेरी नौकरी के आड़े आ रहे हैं। जब उनसे पूछा गया कि उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में मेरा नाम क्यों लिया, तो उन्होंने मुझ पर धमकी देने का आरोप लगाया। ये गलत है। इसके उलट अगर दीपक देशमुख के व्यवहार के कारण मेरे साथ कुछ होता है या मेरी जिंदगी खराब होती है, तो सुनील मस्के ने अपनी प्रतिक्रिया दी है। इसके लिए दीपक देशमुख जिम्मेदार होंगे। विषय हे जे लाभार्थी, सगळ्यात मोठा लाभार्थी तो आमच्यातला होता आणि अशा परिस्थितीत त्याला तिकीट मिळालं, एका मिनिटात तो तिकडे गेला, आमचे माणसं फोडत होता आणि मी जो कॉल केलेला आहे हा निवडणूक झाल्यानंतर केला, जे आमचे सहकारी सुनील मस्के ज्यांनी राष्ट्रवादीमध्ये आता प्रवेश केलेला आहे आणि आमचे दोन जीवाचे कार्यकर्ते मुन्ना मस्के असेल, गणेश मस्के असेल, आणि जेव्हा आपण 20-25 वर्ष राजकारण करतो तर तो व्हायरल करणं म्हणजे त्या कार्यकर्त्यावर सुद्धा विनाकारण अविश्वास आणि अडचणीत आणणं आहे। आणि हा बालिश माणूस आहे आणि निवडणूक झाल्यापासून चाळे बघतो, सगळे माकड चाळे त्याचे, आणि वेड्याच्या इस्पितळाची गाडी पडली त्याच्यासाठी आणावी हीच निवडणूक आयोगाला खरी तर मागणी मला करावी वाटते। त्यामध्ये दुसरं एक वाक्य असं आहे की तुम्ही तिकडे प्रवेश केलेला आहे आणि असं काय झालं की तुम्ही तिकडे प्रवेश केलेला आहे, आपण आपल्या पीटीआर वगैरे आहेत आपल्याला ते पण आपल्याला करायचे आहेत? नाही, पीटीआर म्हणजे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी 5 गुंठे जागा तिथे ऑलरेडी आम्ही घेऊन ठेवलेली आहे आमच्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं। आणि ह्या सगळं करत असताना आमचे साठेनगरचे सर्वच आमचे युवक हे पुढाकार घेत होते, त्यात सुनीलराव, आमचे बाकी सर्व सहकारी होते, पण मुन्ना आणि गणेश सुद्धा त्या प्रक्रियेतले होते। त्यांना म्हणलं हे सगळे काम आपल्याला करून घ्यायचेत, तुम्ही असं विनाकारण मनामध्ये राग धरून अनसिक्युअर्ड होऊन तुम्ही काय असा निर्णय घेऊ नका, परत या, तुम्ही चूक केली असेल, गेला असाल, आपण निवडून येतो मोठ्या मताने, तुम्ही परत या, आपले सगळे काम मार्गी लावू, ह्याच्यापेक्षा दुसरं काय लोकशाही असू शकते। यांच्यासोबतच अनेक नगरसेवकांनाही अशा प्रकारे दाबदर केलेले आहेत, त्यांना फॉर्म परत घेण्यासाठी धमकी दिलेली आहे, अशा प्रकारचा त्याच्याकडे असले असते तर त्यांनी सगळेच तुम्हाला ऐकून दाखवले असते, त्याची आम्हाला प्रवृत्ती माहिती आहे। एकच कसा बसा मिळाला आणि हे निवडणुकीनंतर मी बोललेलो आहे, मी आतापर्यंत त्या व्यक्तीवर कधी टीका टिप्पणी केली नाही, कारण आपण 25 वर्ष सोबत राहिलेलो होते। राजकारण येईल जाईल, अण्णांना मानणारा, अण्णा त्याचे सुखदुःख सोडणारा व्यक्ती जर त्याच्या जीवनात असेल मुन्ना मस्केच्या, आणि मुन्ना मस्के जर अनसिक्युअर्ड फील करून जर दुसऱ्या पक्षात जात असेल, तर एक पक्षनिष्ठता म्हणून आणि मुंडे साहेबाचा एक कार्यकर्ता म्हणून मला त्याला धीर द्यावा लागेल की ठीक आहे, ह्या सगळ्यातून अण्णा बाहेर येतील आणि
तुझं सगळं पहिल्यासारखं सांभाळतील तुला. कारण अण्णा जग जय रे सगळ्यांना सांभाळत होते, ह्याच्यात वादच नाही. परळीतल्या कुठल्या ह्याला अण्णा सांभाळत होते आणि कार्यकर्त्यांना सांभाळत होते. ह्यात मी चुकीचं काय बोललो? तुमची भूमिका काय आहे दादा? नाही, माझी काहीच भूमिका नाहीये. आता मी तर कुठल्याही माझी CDR चेक करावी, माझी नार्को टेस्ट करावी, अजून ब्रेन मॅपिंग करावी, जेवढे काही टेक्नॉलॉजी आहे सगळी करावी, माझी तयारी.